वेगाचा थरार आणि जिद्दीचा प्रवास स्टेज 1. नमस्कार रसिक प्रेक्षको, मी प्रवीण चौधरी तुमच्या लाडक्या जय चौधरी क्रिएटर चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण साक्षीदार आहोत एका ऐतिहासिक सायकल शर्यतीचे, जिथे वेग, निसर्ग आणि जिद्द यांचा अद्भुत संगम पाहायला मिळत आहे. जर तुम्ही अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि या थरारक प्रवासात सहभागी व्हा. शर्यतीची शाही सुरुवात 20 जानेवारी 2026 दुपारची वेळ आणि हिंजवडीच्या IT हबमध्ये चैतन्याचे वातावरण. या जागतिक दर्जाच्या शर्यतीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी उपस्थित होते महाराष्ट्राची शान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर साहेब. नानांच्या हस्ते दुपारी 1:30 वाजता शर्यतीला सुरुवात झाली. TCS सर्कल हिंजवडी फेज 3 येथून जेव्हा सायकलपटू निघाले तेव्हा रस्ते टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. प्रमुख सायकलपटूच्या रांगेत भारताचा स्टार हर्षवीर सिंह खान आघाडीवर होता. प्रवासाचा नक्षा. ही शर्यत एकूण 91.8 किलोमीटरची होती. हिंजवडीतून निघालेली ही शर्यत श्री बापूजी बुवा मंदिर मान मार्गे पुढे सरकली. अडथळे आणि वळणे, पौड आणि चाणे गावच्या दरम्यान असलेल्या तीव्र चढणाने खेळाडूंचा कस लावला. कोळवण आणि हडशी तलावाच्या निसर्गरम्य पण वळणावळणाच्या रस्त्यावर सायकलपटूंच्या वेगाची परीक्षा होती. धोकादायक घटना. तिकोना पेठ आणि काले गावच्या दरम्यान एका तीव्र उजव्या वळणावर 2 आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सायकली एकामेकात अडकल्या आणि ते घसरून पडले. गुडघ्याला दुखापत होऊनही त्यांनी पुन्हा सायकल उचलली. हे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. चढ उतार. बेबड ओवळ ते चंदनवाडी या टप्प्यात रस्त्यात 596 मीटरची चढण होते. तिथे बिजलीयमच्या एका खेळाडूने थकव्यामुळे शर्यत मध्येच थांबवण्याचा विचार केला, पण प्रेक्षकांच्या उत्साहाने तो पुन्हा पेटून उठला. स्पर्धक आणि जागतिक सहभाग. या स्पर्धेत 35हून अधिक देशाचे 170हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रामुख्याने नेदरलँड्स, कझाकस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे तगडे खेळाडू या प्रो सायकलिंग प्रकारात सहभागी आहेत. भारताकडून हर्षवीर सिंह याने अतिशय चिकाटीने आपला क्रमांक टिकवून ठेवला आहे. पोलीस प्रशासनाचे कार्य. शिरगाव पोलीस स्टेशन विशेष. शर्यत सुरक्षित पार पाडण्यासाठी खाकी वर्दीतील योद्ध्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. मी स्वतः शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्तव्यावर होतो. सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी शर्यत संपेपर्यंत शिरगाव पोलिसांनी प्रत्येक वळणावर कडेकोट बंदोबस्त लावला होता. PI साहेब आणि अंमलदार. शिरगाव पोलीस स्टेशनच्या PI साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ड्युटी अंमलदाराने आणि होमगार्ड जवानांनी भर उन्हात रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करून रस्ता सुरक्षित ठेवला. सायकलपटूंना 1 सेकंदाचीही अडथळा होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. शिरगाव पोलीस आणि होमगार्ड बांधवांचे आम्ही मनापासून आभारी आहोत किंवा आभार मानतो. विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे सहकार्य. केवळ पोलीसच नाही तर स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या चिमुरट्या विद्यार्थ्यांनी आणि कॉलेज तरुणांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. प्रत्येक गावातून जेव्हा खेळाडू जात होते
तेव्हा गावकऱ्यांनी दोन्ही बाजूने उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे मनोधैर्य वाढविले. मावळच्या मातीने दाखविलेली ही आदरातिथ्य खेळाडूंना सुखावून गेले. निसर्गाचे आव्हान 596 मीटरची ती जीवघेणी चढण. या 91.8 किलोमीटरच्या प्रवासात सर्वात मोठी भिंत होती ती म्हणजे 596 मीटरची चढण. मावळच्या दऱ्याखोऱ्यात जेव्हा खेळाडू शिरले तेव्हा वारा त्यांच्या विरोधात वाहत होता. चढणीवर सायकलची पायंडल मारणे जणू डोंगर फोडण्यासारखे कठीण होते. आडोळ बू आणि बेबड ओहळ या टप्प्यात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंची धमचाक झाली. येथे केवळ शारीरिक ताकद नाही तर मानसिक खंबीरता महत्त्वाची होती. मावळच्या या मातीने आज खेळाडूंना खऱ्या अर्थाने घाम गाळायला लावला. अंतिम चुरस आणि निकाल. शर्यत आता आपल्या अंतिम टप्प्यात पोचलेली होती. मारुंजी आणि नरे पार करून खेळाडू पिंपरी चिंचवडमध्ये शिरले. भूमकर चौक आणि डांगे चौक येथे सायकलपटूंमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. अखेर DY पाटील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आकुर्डी येथे शर्यत समाप्त झाली. विजेता आजच्या या 91.8 किलोमीटरच्या थरारात बजाज पुणे ग्रँड टूर 2026 मधील पहिल्या टप्प्यातील विजेता ल्यूक मडवे याच्याबद्दल माहिती. परिचय. ल्यूक मडवे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक अत्यंत अनुभवी आणि वेगवान प्रोफेशनल सायकलपटू आहे. मूळचा न्यूझीलंडचा असलेला ल्यूक रस्ते सायकलिंग आणि ट्रॅक सायकलिंग या दोन्ही प्रकारात निपुण आहे. प्रमुख ठळक वैशिष्ट्ये. देश न्यूझीलंड. सध्याचा संघ लिनिंग स्टार चीन स्थित संघ. जन्मतारीख 25 नोव्हेंबर 1996. खेळाचा प्रकार तो प्रामुख्याने स्प्रिंटर्स. शेवटच्या काही मिनिटांमध्ये प्रचंड वेग पकडणारा म्हणून ओळखला जातो. क्रीडा कारकीर्द आणि यश. आंतरराष्ट्रीय अनुभव. ल्यूक मडवेने आशिया, युरोप आणि ओशियनमधील अनेक प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. पुणे ग्रँड टूर 2026 मधील कामगिरी. पुण्यात झालेल्या पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते आकुर्डी त्याने अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत स्वतःचा वेग राखून 91.8 किलोमीटरचे अंतर अवघ्या 2 तास 21 सेकंदात पूर्ण केले. मिळवलेले मानचिन्ह. पहिल्या टप्प्यातील विजेत्यानंतर त्याला स्पर्धेतील आघाडीवर असलेल्या खेळाडूंसाठी दिले जाणारी मानाची येलो जर्सी प्रदान करण्यात आली. तसेच त्याने ग्रीन जर्सीवरही आपले नाव कोरले. खेळाची शैली. ल्यूक हा केवळ ताकदीने सायकल चालवत नाही तर तो रणनीती आखण्यातही माहीर आहे. विशेषतः चढउताराच्या मार्गावर जसे की मावळच्या दऱ्याखोऱ्यात आपले स्थान टिकवून ठेवण्यात आणि शेवटच्या टप्प्यात अचानक वेग वाढवून प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यात तो यशस्वी ठरतो. समाज प्रबोधन. सायकलिंगचे महत्त्व. मित्रांनो, या शर्यतीतून आपण काय शिकलो? सायकलिंग केवळ खेळ नाही तर आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पर्यावरण रक्षण. सायकल चालवा, प्रदूषण टाळा आणि पर्यावरणाचा समतोल राखा. आरोग्य. सायकलिंगमुळे हृदय आणि स्नायू मजबूत होतात. चला तर मग आठवड्यातून किमान एक दिवस सायकल वापरण्याचा संकल्प करूया. आम्ही आशा बाळगतो की आपणास हा माहितीपट आवडला असेल. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक माहितीपट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला
जय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या कुटुंबाचे सभासद व्हा, जेणेकरून आपणास नवनवीन गोष्टी पाहावयास मिळतील. आतापर्यंत आपण मला ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटर चॅनलचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला सतशः आभारी आहे. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आम्हाला विश्रांती द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.